ब्लॉग्सवरती. आय नो हा ब्लॉग टाकायला जरा उशीरच झाला आहे, कारण हा जो ब्लॉग आहे ना पौर्णिमेचा आहे. हो, आता हा चेंज झालेला बदल तुम्हाला पुढे सांगतेच का आणि कशामुळे केला. तर ॲक्च्युली नाही का, माझ्या देवघराचं जे आधीचं लूक होतं ना, ते याआधी जरा वेगळं होतं आणि आता हे जे चेंज झालेलं लूक आहे त्याच्या बाबतीत बरेचसे काही रिझन आहेत जे मी तुम्हाला सांगणारच आहे, बट ते पुढे. त्याआधी नाही का, सकाळचं डेली रुटीनमध्ये माझं एक असतंच काम, ते म्हणजे माझं झाडांना पाणी वगैरे द्यायचं. आणि झाडं तुम्हाला दाखवण्यामागचं कारण एक सांगू का, की कदाचित कोणीतरी मला बघून तुम्ही पण मोटिवेट व्हा आणि झाडं लावायला पाहिजे. ॲक्च्युली मला नाही ऑप्शन म्हणून मी कुंडीत लावले, पण असो. पण जे कोणी गावाकडे राहत असतील ना, त्यांनी खरंच सांगते, गावाचा लूक तरी चेंज करण्यासाठी आणि वातावरण बदल करण्यासाठी नाही का, झाडं लावणे खूप महत्त्वाचे आहेत. असो, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी पण केलेले गावाकडे असताना ट्राय झाडं वगैरे लावायचे, बट माझे झाडं नाहीत का, आमचा जो वाडा वगैरे होता ना, जिथं म्हणजे आमचे गाई म्हशी वगैरे बांधल्या वगैरे जायच्यात, तिथं ॲक्च्युली अशी कंडिशन होती की ती जी माती होती ना, ती खूप म्हणजे म्हणत नाही का, तापलेली माती असायची, ज्याच्याने लावलेली झाडी कुठलीही असो ते म्हणजे जळूनच जायची किंवा त्यांना ती म्हणत नाही का, जाळं पकडून घ्यायचं, अशी काही कंडिशन होती. त्यामुळे पण मी लावत राहायचे आणि बघत राहायचे. स्टील माझी आजी होती तोपर्यंत नाही का, बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडनं शिकलेली आहे. ती खूप जपून वापरायची नाही का ह्या अशा गोष्टींना, की झाडं लावायचे, त्यांना पाणी वगैरे, ते अशा बऱ्याचशा गोष्टी ती नाही का ऑलराऊंडर होती आणि कदाचित तिच्यामुळेच मला ह्या गोष्टींची सवय लागलेली होती. असो, घरातली माझी कामं होती बरेचसे, पटकन सगळे आवरून घेतले आणि पौर्णिमा म्हटले म्हणजे नाही का, कुलदेवता, आता आमची कुलदेवता नाही का आई तुळजाभवानी आहे. सो पौर्णिमेला नाही का कळशातलं पाणी बदल करतात, तेच मला करायचं होतं. आणि छोटे मोठे बदल जे होते ते आज देवाच्या जे घ्यायचे होते. ॲक्च्युली असं म्हणतात की रेड कलरचं कापड नाही का, म्हणजे याआधी तरी नाही का आपण रेड कलरचंच कापड वगैरे ठेवायचं, बट रेड कलर म्हटला म्हणजे जरा अग्निजन्य कलर असतो. सो तो कलर मला चेंज करून घ्यायचा होता. आता हा ग्रीन कलरचा पीस मला नवीनच मिळालेला होता. म्हटलं चला करून बघूया हा बदल, काही फरक वाटतो किंवा काय नाही वाटत. तर मग मी पण करून घेतला बदल. कळस घेतला, कळशाला स्वस्तिक वगैरे करून घेतली, 5 बोटे कुंकवाची वगैरे लावून घेतली. हळद कुंकू आणि परत खारीक, खोबरं, सुपारी, पुन्हा हळदीचं एक खांड, ते असे कवडी वगैरे, असं हे जे 5-7 वस्तू असतात ना त्या कळशात टाकायच्या. पुन्हा अत्तर, गंगाजल असेल ते, गुलाबजल आणि अशा 5-7 वस्तू टाकून नाही का पाण्याने वगैरे भरलेला कळस ठेवायचा. आंब्याची पानं असेल तुमच्याकडे तर ती वापरा, आणि झालं तर नाही का देवीच्या कळशाला आंब्याची पानं जर असतील ना तर ती खूप बेटर असतात, बेस्ट असतात. सो मला अवेलेबल झाली त्यामुळे मी आंब्याची पाने वापरली आणि पुन्हा नारळ वगैरे ठेवलं. आणि हळदीचा नाही का असा कुंकुम म्हणजे खूप मोठा असा लावला, जो की ॲक्च्युअल देवीच्या कपाळाला तसंच खूप मोठा असतो, आणि कुंकवाच्या बोटाने वगैरे हे करून घेतला. आता देवीसाठी नाही का एक स्पेशल दिवा माझा रोजचा असतो, म्हणजे तो असतो तो तुपाचा दिवा असतो आपला, तो दिवा वगैरे लावते मी. आणि खरं सांगू का, देवाचं करणं हे पण खूप छान गोष्ट असते बरं का, मला मनापासून आवडतं. असो, पण तो वैयक्तिक प्रश्न आहे, मी कोणाला फोर्स नाही करू शकत. पण मला बघून जर कोणाची इच्छा झाली किंवा कोणाचं मन जर बदल झाले ह्या गोष्टींमध्ये तर खरंच मला आनंद होईल. आता कळसाची बदललेली जागा होती, परत ते पण बदलून घेतलं. छोट्या चौरंग जो आहे देवीसाठीचा स्पेशल, त्या चौरंगावरचा पण बदल करून घेतला आणि म्हटलं चला आता जी आपण रोजची देवांची मांडणी जिथं करतो ना, ती जागेचा पण थोडासा असा चेंज करून घ्यायचा. जेणेकरून मला चेंज म्हणून म्हटलं म्हणजे नाही का, फक्त कापड चेंज करायचा होता. ॲक्च्युली तो कापड मला ग्रीन कलरचा करून घ्यायचा होता. म्हटलं ठीक आहे, ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं होतं की येलो किंवा ग्रीन. ग्रीन तर मला नव्हतं टाकायचं, बट कापड होता म्हणून ठीक आहे म्हटलं करून तर बघूया. ते मला मनाने तेवढं आवडत नव्हतं, पण म्हटलं ठीक आहे असो, आता जर ते सांगतायत ना तर ते करायला पाहिजे. आपण करून टाकलं मग ते. आणि देवपूजे वगैरे त्या ह्या सर्व गोष्टी होतात. आता देवांचं स्नान वगैरे जे आहे ना ते पण घालायचं माझं आज राहिलेलंच होतं. म्हटलं आधी घरातले नाही का सगळी जी धावपळ आहे ती पटकन आवरून घेऊ, म्हणजे ह्या गोष्टी नाहीत का अगदी निवांत असं बसून आपण करू शकतो. आणि कसं आहे, ह्या गोष्टी निवांत केल्या ना मग त्यांना म्हणजे असं आपल्याला कुठली गोष्ट विसरत पण नाही आपण, आणि जरा वेळेने व्यवस्थित होतं सगळं. आणि अशी सफाई वगैरे करायची होती, क्लिनिंग करायची होती आणि चेंजेस करायचे असले म्हणजे ते खूप गोष्टी टाईम टेकिंग असतात. सो म्हटलं हे सकाळी करायचं टाळायचं, जेणेकरून
घरातली सगळी कामं आवरल्यानंतर हे निवांतात करू शकतो. कारण घरातली कामं राहिलेली असताना मग पुन्हा याच्यामध्ये व्यवस्थित मन लावून करता येत नाही, काय नाही. आता हा जो मी इथं शंख ठेवलेला आहे ना, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हा ठेवलेला मी बरोबर आहे का? कारण त्याचं जे तोंडाचा जो भाग आहे ना, तो पश्चिमेकडे जातो माझा आणि पूर्वेकडे जो फुंकायचा वगैरे भाग असतो आपला, तो काही जातो असा. ॲक्च्युली मला हा शंख कसा ठेवायचा, ॲक्च्युली गुरुजींनी जेव्हा सांगितलं होतं ना, तर त्यांनी सांगितलं होतं मला की कसा ठेवायचा काय नाही, बट मी विसरले. पण असो, जर तुम्हाला कुणाला माहिती असेल ना की हा शंख मंदिरामध्ये कसा ठेवायचा, हे सेकंड टाईम सांगते मी, प्लीज मला सांगा. तर ॲक्च्युली यूट्यूबला व्हिडिओ मी बरेचसे बघते, बट मी कन्फ्युज्ड होते. बट ज्यांना कोणाला खरं असं माहिती असेल ना की हे तुमच्या जवळच्या गुरुजींनी किंवा कोणी अनुभवी व्यक्तीने तुम्हाला सांगितलं असेल, त्या व्यक्तीने मला कमेंट करून सांगायला पाहिजे किंवा सांगू शकतात. देवांची अशी काळजी वगैरे घेणे माझी ही रोजचंच काम आहे आणि नेहमीचंच आहे आणि मला आवडतं पण. तुम्ही बघू शकतात की माझ्याकडे देव म्हटले म्हणजे नाही का, मूर्ती वगैरे ज्या आहेत ना त्या अगदी कमी आहेत, बट आहेत त्या खूप छान प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न मी करते. आता देवघर वगैरे माझ्याकडे यासाठी नाही आहे, असं नाही की मी घेतलं नाही, बट जेव्हा नाही का स्वतःचं घर होईल ना, तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने आवडीने मला देवघर बनवायचं आहे. सो मी मोठ्या ज्या पण काही वस्तू आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत घरामध्ये घेण्यासारख्या, मी त्यात टाळलेल्या आहेत. कारण काय आहे ना, वस्तू ही आयुष्यभरासाठी आपण एकच घेतो आणि ती वस्तू पण नाही का आयुष्यभरासाठी जर एक घ्यायची ना, तर ती आपल्या आवडीनिवडीने पण घेतली जायला पाहिजे. असो, या पद्धतीने मला जे देवपूजा वगैरे होती ते करायचं होतं, ते सगळं काही असं छान प्रकारे करून घेतलं. देवांना कुंकू वगैरे, हळद वगैरेचं जे आहे ते द्यायचं असतं. गणपतीला अष्टगंध द्यायचा असतो आणि पुन्हा जे बाळकृष्ण आहेत त्यांना येलो कलरचा चंदन असतो, तो चंदन द्यायचा. परत काय सांगतात, देवी असते तिला हळदी आणि कुंकू, ह्या दोघं गोष्टीचं व्हायच्या असतात. अशा बरेचसे नाहीत का काटेकोर नियम असतात आपल्या पूजेमध्ये. ते पूजेचे नियम सर्व असे काही व्यवस्थित करून घेतले. देवांना अगरबत्ती नाही दिली कारण मला गळ्यात इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात होतं आहे. सो डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही धूरपासून जरा लांब राहा. हो, आधी चुल्याचा धूरपासून लांब केला, आता अगरबत्तीच्या धुरापासून पण लांब केलं. सो आमचे हे म्हटले की आता घरामध्ये अगरबत्ती आणायचीच नाही, अशी तू धूप वगैरे जाळून नाही का लई जास्त धुळा करून ठेवते म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा. सो आता बघते 1-1.5 महिना वेट करते की खरंच मला ह्या अगरबत्तीच्या धूरमुळे वगैरे होते का काय इन्फेक्शन, ते पण बघितलं जाईल. ते सगळं काही झाल्यानंतर आता जे पूजेला लागणारे रोजची जी वस्तू आहेत ना, त्या सर्व अशा एका ह्या डब्यामध्ये टाकून ठेवल्या, जेणेकरून नाही का मी अशा छोट्या छोट्या डब्यांमध्ये कुंकू वगैरे ते अशा बऱ्याचशा वस्तू होतात ज्या आपल्याला रोजच्या देवपूजेमध्ये लागतात, त्या काढून ठेवलेल्या होत्या. परत ते कपूर असेल, लवंग वगैरे असेल, ह्या सर्व गोष्टी नाही का छोट्या डब्यांमध्ये होतं. म्हटलं चला हा एक नवीन कंटेनर घेतला होता, त्याच्यामध्ये टाकून घेतलं, म्हणजे एकच डबा आपल्याला रोजच्या कामामध्ये ओपन करता येईल. सो असा होता माझा आजचा दिवस. काही तुम्हाला कसं वाटलं आणि ही पूजा मांडणी. आणि सांगू का, दर पौर्णिमेला हे कळशातलं पाणी बदलायलाच पाहिजे. तसं तर मी पौर्णिमा आहे म्हणून स्पेशली तसंच नाही करत, बट देवीचा वार वगैरे बघून बदलून घेते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.